दणका दणका आज डायरेक्ट दणका भावांनो. सकाळी सकाळी उठलो झोपेतून डायरेक्ट ऑफिसला पोचलो नाही का. ऑफिसला जायचं कारण असं होतं का आपल्याकडे एवढे सारे फायर एक्सटिंग्विशर पडलेले होते रिफिलिंग करण्यासाठी का तुमच्या भावाला रातभर नीट झोप पण आली नाही का. आणि सकाळी उठलो आणि डायरेक्ट ऑफिसला पोचलो. पटापट आपले जेवढे काही फायर एक्सटिंग्विशर होते दनादन दनादन दणक्यावर मस्त रिफिलिंग वगैरे केले. आणि त्याचे जेवढे पण फायर एक्सटिंग्विशरचे बॉडी स्टिकर होते ते सगळे झाले होते खराब. त्यानंतर काय तुमच्या भावानी मस्त ब्लेडनी मस्त खरडून काढले. आणि काढल्यानंतर सगळ्या फायर एक्सटिंग्विशरला नवीन बॉडी स्टिकर लावले नाही का आपण. आणि फायनली फायर एक्सटिंग्विशर आपले भावांनो रिफिलिंग झाले. रिफिलिंग झाल्यानंतर काय म्हटलं एवढा कचरा झालेला आहे का आता सगळ्यात पहिले झाडू मारावं लागेल नाही का. मस्त पद्धतशीर एकदम दणक्यावर झाडू बिडू मारला. म्हटलं पाणी पिऊ तर काय सांगायचं, पाणीच नाही प्यायलं. झालं म्हटलं धन्य. गेलो नितीन भाऊच्या तिथं मस्त आपलं मडकं आणि जो डब्बा वगैरे होता ना भावांनो पद्धतशीर एकदम दणकेशीर एकदम व्यवस्थित साबण बिबन घसणी बिसणी मस्त धुवून घेतलं. आणि मस्त पहिले मडकं वगैरे भरलं आणि पाणी पिलो नाही का. एवढं भारी वाटलं ना पाणी पिल्यानंतर. आणि भावांनो घरी गेल्यानंतर काय मस्त आंघोळ विंगूळ केली. ते पण किती वाजता माहिती का, दुपारी 3 वाजता आंघोळ वगैरे केली. मस्त तुमचा हो गेला एका स्टुडिओला गेल्यानंतर काय तिथे एक फ्रेम घ्यायची होती नाही का. आपल्याला ती फ्रेम घेतली. म्हटलो बाबा आता सगळ्यात पहिले मला घरी सोड, काय मी दिवसभर काम करून लई जाम झालेलो आहे म्हटलं, काही खरं नाही. फायनली घरी पोचल्यानंतर पण तुम्हाला माहिती घरचे तर कधी शांत बसून देते नाही. त्याच्यात गेलो दीदीकडे. दीदीचा फोन आला म्हणे ये इकडं काम आहे जरा. म्हटलं ठीक आहे आलोच. आणि दीदीकडे गेल्यानंतर भावांनो अर विचारूच नका. एक तर तिच्या घरी जायला लागतं वावरातून जायचं म्हटलं एकदम कार्यक्रम फिटच झाला ना तुमच्या भावाचा नाही का. डायरेक्ट 5-5, 10-10 किलोच्या चपला होऊन गेल्या होत्या. चालता येत नव्हतं चालता. म्हटलं आता हा चिखल फक्त तोंडात घालायचं बाकी नाही का, आपल्या स्वतःच्या तोंडात घालून घ्यावं. आणि तिथं गेल्यानंतर मस्त फायनली घरी पोचलो. पाय बी पद्धतशीर मस्त धुतले. आणि दिदी तर काय हसतच होती ना. आपली तीर्थ तर तुम्हाला माहिती मस्त सायकल नवीन सायकल म्हटलं नादच खुळा. त्यांना म्हटलं चला बाबांनो मी आता जातो घरी. एक तर मी दिवसभर काम धंदे करून लई जाम झालेलो आहे. काय वाटतं भावांनो, बरोबर आहे का नाही. चलो जय हरी.